विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला विषयी विसर पडिला निशेष पडिला अंगे ब्रह्मरस ठसावला अंगे ब्रह्मरस माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नावाचा घेतला छंद या नावाचा घेतला लाभाची आसोसे पुढे चाले मन लाभाची आसोसे पुढे चाले मन धनाचा कृपणा लोभ जीवद धारी अनावर जीवद धारी अनावर छंद या नामाचा घेतला तुका म्हणे गंगा सागर संगमी म्हणे गंगा सागर संगमी तुका म्हणे गंगा सागर संगमी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया अवघ्या झाल्या उर्मी एक माया We
निशेष अंगे ब्रह्मरस ठसावला माझे मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे लाभाची या सोसे पुढे चाले मन धनाचा कृपण लोभ जैसा माझी मज झाले अनावर वाचा छंद या नामाचा घेतला जे तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली अनावर वाचा
छंद या नामाचा गीत राजे विडा विडा पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संदांदियात त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रया जननी देवाचे ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा नामाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या अवस्थेचा फलाचा विचार प्रकट करणारा चार चरणाचा अभंग सद्गुरु उमांगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह कार्यक्रम आणि त्यातली आजची चौथ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संयोजकाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली. या अभंगाच्या अनुषंगाने नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामस्थांच्या
भजनी मंडळाच्या व संयोजकाच्या परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला सप्ताह आणि त्यातली आजची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं सोपवण्यात आली. आदरणीय हरिभक्तीपरायण बापूसाहेब काटे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण बालाजी गोरे, त्याच पद्धतीनं सर्व संयोजक मंडळ, भजनी मंडळ, अनेक वर्षापासूनचा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. आणि हे माझं यंदाचं या वर्षीचं 25वं वर्ष आहे. मग बोलत असताना विषय समोर आला. उजनीला 26 वर्ष झाली, तिथल्यापेक्षा 1 वर्ष इथं कमी आहे. आणि त्या दृष्टीनं या संयोजकाने, ग्रामस्थांनी, भजनी मंडळानं अजून तरी माझ्याविषयी कंटाळा दाखवला नाही. आता मी थोडा माझ्या शारीरिक अडचणीमुळं माग घ्यायला लागलोय. हा भाग थोडा वेगळा आहे. आता शेवटी नरदेह आहे, कर्म आहे, प्रारब्ध आहे. आणि त्यानुसार वय झालं की आपल्याला तरुणांसाठी जागा रिकामी करावी लागत असते. आणि त्यानुसार आपण सुद्धा यातून रिटायर झालं पाहिजे. एकांतातली सेवा करणं, सेवेला रत राहणं आयुष्यभर हे आपलं कर्तव्य राहणार. मग ते मला फोन आला आमच्या बालाजीरावांचा. नेहमी ते सतत फोन करतात आणि मी त्यांना म्हटलं 8 ते 10 करता येणार नाही का? त्यांनी सांगितलं नाही, ग्रामीण भाग आहे आणि अनेक वर्षापासूनचं गाव असल्यामुळं मी होकार दिला. आत्ता अलीकडं मी 9 ते 11ची कीर्तनं बंद केलीत. जिथं 8 ते 10, 7 ते 9 आहे अशा ठिकाणी मी आत्ता जाऊ लागलोय. कारण थोडी शारीरिक अडचण आहे, बाकी काही नाही. आता काही जण म्हणतील मला देह जावो अथवा तुम्हीच सांगता, पण हे रेकॉर्डिंग मध्ये येईल म्हणून त्याची उत्तरं देत नाही. आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना सेवा करायची आहे. माझ्यावर देवाची कृपा इतकी मोठी आहे की मी कुठं ना कुठं तरी सेवेत आहे. माझ्याकडून देव सेवा करून घेतात आणि मी माझा भार देवावर घातल्यामुळं कुठंतरी करतोयच. मग 9 ते 11 करण्यापेक्षा 8 ते 10 जिथं असेल तिथं आपण जावं, ही मानसिकता आता माझी तयार व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं पण इथं मला धाडस झालं नाही. आणि मगाशी बोलत असताना मी महाराजांना सुद्धा म्हटलं की मी अलीकडं असं करायला लागलोय आणि त्या दृष्टीनं थोडा विचार तुमच्या समोर मांडला. चला ठीक आहे. आजच मला सकाळी आमचे योगीराज महाराज यांचा फोन आला. उजनीचा कार्यक्रम जवळ आलेला आहे आणि दरवर्षी गणेशनाथ महाराजांचा 15 दिवसाचा उत्सव उजनीकर करत असले तरी दुत्ता भजनी मंडळ कधीच गैरहजर नसतात. दररोज हजेरी असते आणि त्या सप्ताहामध्ये सुद्धा न चुकता सेवा मिळतीये. पण बघा माझी गणेशनाथ महाराजांना काळजी किती आहे. मी 9 ते 11ची कीर्तनं नको म्हणतोय, 10 ते 12चं करावं लागतं मला नेहमी. कारण शेवटचा दिवस हा 9 ते 11 सुद्धा बसत नाही. म्हणून या वर्षी गणेशनाथ महाराजांनी त्यांना नियोजनच बदलायला लावलंय. माझ्याकडं सकाळी 10 ते 12चं कीर्तन दिलं म्हणजे माझी सेवाही घडली पाहिजे आणि वेळेत पण बसलं पाहिजे. हा विचार संयोजकांनी नाही, गणेशनाथ महाराजांनी केलाय. आणि आत्तापर्यंत उजनीला 10 ते 12ची ही सेवा नव्हती, यावर्षी निर्माण झाली आहे असं मला महाराजांनी सांगितलं म्हणून मी धाडसानं बोलायला लागलो. म्हणजे महाराजांना माझी काळजी आहे. काळजी म्हणण्यापेक्षा महाराजांचा आशीर्वाद आणि कृपा मोठी आहे. आपण जर सद्भावनेनं समर्पण केलं तर नक्की हा बदल होतो.
याचं हे एक उदाहरण आहे. चला ठीक आहे, परिहार देण्यात थोडा वेळ आज जास्त गेला, पण सद्गुरु गुमानगिरी महाराजांच्या सेवेमध्ये अनेक वर्षापासून मी येतोय. फक्त दिवस थोडा माग पुढं होतो, कधी कधी चौथा, कधी पाचवा, पण यात मात्र बदल होत नाही. पाऊस आला तरी कार्यक्रम आहे, आजारी पडलो तरी कार्यक्रम आहे. काहीच याच्यात बदल माग कधी झाला नाही, पुढं होऊ नये अशी महाराजांना आपण प्रार्थना करू आणि चिंतनाला प्रारंभ करू. त्यामध्ये मगाशी मी आलो इथं आणि आमच्या दळवे महाराजांचा फोन आला, गेले का तुम्ही? मग माझं सगळं घड्याळाकडं बघायचं, मग मला बघायचं. सगळं अगदी माझं वागणंच घड्याळाप्रमाणे आहे आणि त्यामुळं मला या सगळ्या सवयी आयुष्याला लागलेल्या आहेत. कुठलीच गोष्ट माझी अवेळी नसते. जेवण वेळेमध्ये, झोप वेळेमध्ये, कुणाला भेटायला जायचं वेळेमध्ये, कार्यक्रम वेळेमध्ये, सुरू कधी का करीनात वेळेतच संपवणं. पण आज आमच्या महाराजांनी 8:45 सुरू केलं आणि बरोबर 9 वाजता माझ्याकडं विना दिला. टाळकरी मंदिरात नसताना सुरू केलंय बघा. म्हणजे टाळकरी आपण 8ला जरी सुरू केलं तरी सुरुवातीला नसणार आहेत, पण सुरू झालेला आवाज आल्यानंतर नक्की येणार. हा बदल आपण करणं थोडंसं गरजेचं आहे. आणि बदल झाल्याशिवाय आता मानसिकता जागरणाची राहिली नाही, शरीर सुद्धा तेवढी सक्षम नाहीत आणि म्हणून अंशात्मक बदल असावा. पंक्तीची जास्त काळजी करू नये, ते प्रत्येकाला वैयक्तिक बोलवून जेवू घालतातच. आपण भजनी मंडळाने फक्त पहिल्या 2 पंक्तीचा विचार करावा आणि कीर्तनाकडं लक्ष जास्त द्यावं. प्रस्तुत अभंगामध्ये नामाच्या माध्यमातून प्राप्त होणारी अवस्था प्रगट केलेली आहे. प्रत्येक साधनेचा परिणाम, प्रत्येक साधनेची फलश्रुती शास्त्रानं मांडलेली आहे. बहिरंग साधनांची फलश्रुती काय आणि अंतरंग साधनांची फलश्रुती काय. यामध्ये कर्म साधनेचं फल कोणतं, उपासनेचं फल कोणतं, योगाचं फल कोणतं, ध्यानाचं फल कोणतं, ज्ञानाचं फल कोणतं, तसं नामाचं फल कोणतं. बघा, फलाचा विचार जर करायचा झाला तर अगोदर साधनेचा विचार करावा लागतो. एखाद्याला जर आपण म्हटलं पारायणाला बसता का, काय मिळतं, म्हणजे फल काय आहे. पारायण करायला आम्ही तयार आहे, भजन करायला आम्ही तयार आहे, फल काय, परिणाम काय, आम्हाला भजनातून काय मिळत असेल तरच आम्ही भजन करायला तयार आहोत. बघा, आम्ही नेहमी व्यवहाराने परमार्थाला पाहत आलो म्हणून अडचण निर्माण झाली. आमची प्रवृत्ती संसारी आहे. संसारामध्ये काहीही मिळालं तरी मन समाधान होत नाही. संसारामध्ये नेहमी मिळत राहावं वाटतं, पण परमार्थामध्ये मात्र त्याच वृत्तीने आल्यामुळे प्रत्येकाला वाटतं वारी केली काय मिळालं, पारायण केलं काय मिळालं, भजन केलं काय मिळालं. आम्ही नेहमी फलाचा विचार करतो, परंतु फलाचा विचार करत असताना
आम्हाला ती दृष्टी नसल्यामुळे भजनातून काय मिळतं याच्याकडे लक्ष जात नाही. जे प्रपंचात मिळत नाही, जे व्यापारानं मिळत नाही, जे व्यवहारानं मिळत नाही, जे इतर लोकांमध्ये मिळत नाही, ते भजनाने मिळतं. बघा, भजनाने आम्हाला प्रसन्नता मिळते, आनंद मिळतो. जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर तो आनंद आहे, प्रसन्नता आहे. आणि म्हणून भक्ती करणाऱ्या भक्ताचा विचार मांडताना भगवद्गीता सांगते, संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्ता समे प्रियः. हा सगळा श्लोक मांडत नाही. पहिलं पद, संतुष्टः सततम, सतत संतुष्ट राहतो. भजन करणारा, नामस्मरण करणारा सतत आनंदी राहतो. आपल्याला आनंदासाठी कोणता ना कोणता तरी प्रयत्न करावा लागतो. सकाळी आंघोळ झाली, चहा नाही मिळाला, प्रसन्नता राहत नाही. न मागता चहा मिळाला, प्रसन्नता वाटते. प्रयत्नाने प्रसन्नता हा व्यवहार आहे. पण भजनानंतर कायमची प्रसन्नता हा परमार्थ आहे. इथं कायमची प्रसन्नता मिळते. हे फल मांडलं म्हणून महाराजांनी त्याचा विचार मांडला. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. तात्विक शंका मांडतो, उत्तर देत नाही. 3 गुणाची हळहळ आहे का 2 गुणाची हळहळ? अभंगात काय आहे हा माझा प्रश्न नाही. अभंगात 3 गुणाची सांगितली. त्रिगुणाची हळहळ तुटली. पण तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, सत्वगुणाची हळहळ असते का? आत्ताच्या काळात सत्वगुणाची सुद्धा हळहळ आहे हो. माझं नाव पत्रिकेत टाकताना हबप लिहिलं पाहिजे, सत्वगुण आहे. मी खूप साधा शब्द मांडलाय. अलीकडं आमचं सुद्धा हबप वर भागेना, विशेषण आली. आता विशेषणा सहित नाव पत्रिकेत आलं पाहिजे. सत्वगुणाची हळहळ आहे. कीर्तन करत असताना माझ्या माईकचा आवाज जास्त असला पाहिजे. कीर्तनातल्या सत्वगुणाची हळहळ आहे. मी गायक वादकांचं सांगितलं नाही बरं का, कीर्तनकाराचं सांगितलं. फक्त कीर्तनकाराला वाटतं माझ्या माईकचा आवाज जास्त असावा. सत्वगुणाची हळहळ आहे. पारमार्थामध्ये सत्वगुणाची हळहळ आणि प्रपंचामध्ये रजगुण तमोगुणाची हळहळ. चला आता अलीकडचा विषय मांडतो. आज 2 पखवाज आहेत म्हणून अलीकडं 1 पखवाजावर आलं कीर्तन. कारण 2 पखवाज आले की माईक 2 वेगवेगळे लागतात. मग एका पखवाजाला धीमला पण माईक लागतं आणि शाईला पण माईक लागतो. आता वादकांना आता एका धीम आता आहे त्या साध्या हातानं वाजवून तेवढी ताकदच नाही राहिली. पूर्वी 200-200 टाळकरी बिगर माईकचं घेऊन जाण्याची ताकद धीमच्या आवाजात असायची. आता धीम वाजवा हे मी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत
5000 वेळा सांगितलं असेल. कायम सांगतो मी, भजनात धीम वाजवू नका, शाई वाजवा. आणि कीर्तनात धीम वाजवा, कारण धीमनं टाळ उचलतो आणि मग प्रभाव दिसतो. कीर्तनाचं वाजवणं वेगळं आणि भजनाचं वेगळं आहे, दिंडीचं याच्यापेक्षा वेगळं आहे. आता त्यात वेळ खर्च करत नाही. माझे 3 गुण चालू आहेत एवढे लक्षात ठेवा. पण आता एका पखवाजावर आलं त्याची माझी तक्रार नाही. पण वादक मंडळी स्वतःचा बुक्का पुसतात, त्यावेळेला वाजवणं बंद करतात. घाम पुसतात, त्यावेळेला वाजवणं बंद करतात. शाई बघत असतात, कणिक लावत असतात, ते चालीमध्ये लावतात, त्यावेळेला वाजवणं. आता निवांत आहेत, त्यावेळेला कणिक लावावी, कणिक पातळ करावी नाही. चाल म्हणताना मग लय माग पुढं झाला की आत्ताच्या वादकांना तो लय धरता येत नाही, पण मला धरता येतो. मी बरोबर हे विषय धरले. मी नावासहित सांगतो कुठले वादक कधी पुढं माग करतात, फक्त नाव घेत नाही मी. माझं निरीक्षण आहे, मी यातून अनेक वर्षापासून पुढे येतोय. एक पखवाज आला तर जबाबदारी आपली आहे. आपण 2 तास पूर्ण वाजवलं पाहिजे. पण बऱ्या प्रमाणामध्ये आज 2 पखवाज आहेत म्हणून बोलायचं धाडस केलं मी. एक पखवाज असला की सांगायला लागलं की मग ते वादकांना वाटतं आमचं बोलायला लागले. पण मी हे कॉमन बोलायला लागलोय. आत्ताच्या काळामध्ये हे विषय प्राधान्याने व्हायला लागले. अहो, आपण सेवा म्हणून या भूमिकेकडं पाहिलं पाहिजे. सात्विक तळमळ मांडायला लागलो मी. सत्वगुणाची तळमळ आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण 3 गुणाची हळहळ तुटली. कशाने? भजनाने. विठ्ठल भजन करावं, नामस्मरण करावं. त्याच्या फलाचा विचार काय, त्याच्या प्रयोजनाचा विचार काय आहे? काही जण म्हणतील वारकरी संप्रदायामध्ये प्रयोजन कशाला पाहावं? आपण वारकरी संप्रदायात प्रयोजन पाहत नसलो तरी प्रयोजन संतांनी सांगितलंय. वारीचं फल काय, पारायणाचं फल काय, महाराजांनी अनेक ठिकाणी हा विचार सांगितला. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान हो या ज्ञानासी ऐसावर या टिकेसे. अभंग चुकला नाही मी, अर्थाने चरण पुढं माग केली. ज्ञानेश्वरी वाचली, अज्ञानाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतं. हे पारायणाचं फल आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी दयावरी. बघा, ज्ञानेश्वरी वाचली, भगवंताची कृपा होते. पारायणाचं फल आहे. तसं नामाचं फल काय? आपल्याला ज्ञानाचं, ध्यानाचं फल पाहता येतं. आपण डायरेक्ट आता नामाकडे येऊया. नामाच्या फलाचा विचार मांडत असताना ज्ञानोबरायांनी 27 अभंगात वेगवेगळं फल मांडलं. मग निश्चित फल कोणतं? हरिपाठाच्या पहिल्या अभंगातलं फल विचारात घ्यावं का दुसऱ्या अभंगातलं? तिसऱ्या अभंगातलं विचारात घ्यावं का चौथ्या अभंगातलं? पहिल्या 9 अभंगाचा एक विचार, दुसऱ्या 9 अभंगाचा आणि तिसऱ्या 9 अभंगाचा विचार आहे. यामध्ये आम्ही फलाचा विचार करताना कोणत्या अभंगाच्या फलाकडे गेलं पाहिजे? बघा, हरिपाठामध्ये 3 दुर्लभ सांगितले. 8वा अभंग शेवट चरण, 16वा अभंग पहिलं चरण आणि 22वा अभंग पहिलं चरण. 3 अभंगामध्ये दुर्लभ सांगितलेलं आहे.
दुर्लभाचा विचार हा प्रत्येक ठिकाणी मांडला एकाच अर्थाने का वेगवेगळा? काही जण म्हणतील पुस्तक घेऊन बसावं लागेल. 8वा कोणता आहे, 16वा कोणता आहे, 22वा कोणता आहे? बघा, कोणत्या महिन्यात 1,500 आले नाहीत, कोणत्या महिन्यात आले हे आठवत बसावं लागतं का? पासबुक बघावं लागतं का? नाही. हे पाठ आहे. ज्यांना येते त्यांना तर पाठ आहे, पण त्या घरातल्या कर्त्याला पण पाठ आहे. पण हरिपाठ म्हटलं की आपल्याला थोडं थांबावं लागतं. जाऊ द्या, चला, पाठांतर असं चांगलं असलं पाहिजे. माझं चिंतन चालू आहे 27 अभंगात. फल मांडलं तरी महाराजांनी आणखी वेगळ्या बऱ्याच अभंगात त्याचा विचार मांडलेला आहे. बघा, आता नामाचाच विचार करताना नामदेव महाराजांनी नामाचं फल कोणतं मांडलं, चोखोबरायांनी नामाचं फल कोणतं मांडलं, ज्ञानोबरायांनी नामाचं फल कोणतं मांडलं, आणि तुकोबरायांनी नामाचं फल कोणतं मांडलं? कारण ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सर्वांना नामाचा आग्रह केलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी, हे ज्ञानोबरायांनी मांडलेलं फल आहे. पण तेच ज्ञानोबराय अभंगात पुन्हा वेगवेगळं फल मांडतात. तेने मुक्तेचारे साधे आल्या, नामाने 4 मुक्ती मिळतात. केवळ एवढ्यावर ज्ञानोबराय थांबले नाही, पुढं प्रत्येक अभंगात वेगवेगळं फल मांडलं. पण एक फल मात्र सगळ्या अभंगात कायम ठेवलं. पुण्याचे गणना, गणना करणाऱ्याला सुद्धा ही गणना होत नाही. बघा, आपल्या कर्माची गणना कोण करतं? आपलं पुण्य पाप मोजलं जातं का नाही? आपल्याला जेवढे आजार आहे हे सगळे पापामुळे येतात. जेवढं पाप आहे ते पाप त्या रोगाच्या रूपानं समोर येतन भोग भोगायला लावतं.
मग हे जे पाप आहे, हे जे पुण्य आहे, हे कोण मोजत? ज्ञानोबाराय सांगतात, जो मोजतो त्याला नामाचं पुण्य मोजता येत नाही असं नाम आहे. मग किती पुण्य असा याचा विचार मांडला नाही. जसं संत सेवेसाठी जिज्ञासेनं प्रश्नार्थक लक्षणा मांडली. कोण पुण्ययांचा होईन सेवक, मला संतांचा सेवक बनायचंय. कोणतं पुण्य प्राप्त करू? एका सुभाषितकाराने पुण्याच्या 13 लक्षणा सांगितल्या. पुण्य 13 प्रकारामध्ये मांडता येतं, पण नामाचं पुण्य ज्ञानोबाराय सांगतात या 13त कुठंच बसत नाही, मोजताच येत नाही. असं अगणित पुण्य हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. नाथ महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्याला पुन्हा जन्म नाही. एक तात्विक शंका, जन्म चुकवायचा असेल तर अध्यात्म सांगतं, ज्ञान लागतं. ज्ञानाशिवाय जन्म चुकवता येत नाही असा अध्यात्माचा विचार आहे, वेदांत शास्त्राचा विचार आहे. ज्ञानाने अज्ञान जातं, अज्ञानाने जन्म मरणाची एरझारा खुंटते, ही प्रक्रिया आहे. 18व्या अध्यायात तर ज्ञानोबारायांनी आत्मविश्वासाने विचार मांडलाय. वाचोनी ज्ञाने विन एके, उपाय करीशी जितुके, तिही गुंफिसी अधिके रुखी इये. ज्ञान वाचून कितीही प्रयत्न करा, जन्म मरण चुकत नाही, अज्ञान जात नाही. हे नाथ महाराजांना माहित नाही का? त्याना हे मागोता, हे फल नामाने का मांडतात? काही मंडळी म्हणतील हे व्यक्तिगत नाथ महाराजांचं म्हणणं आहे का आणखी काही म्हणणं आहे? ऐसे विठोबाचे नाम, ऐसे
ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म जन्म मरणाचा नाश होतो, हे सामर्थ्य नामाने आहे. काही जण म्हणतील जन्म मरणाचा नाश कशासाठी करायचा आहे? बघा, सगळ्यांना जर एक प्रश्न विचारला, जन्माला येणं आवडतं का नाही? अहो, घरी मूल जन्मलं, पेढे वाटायला सुरुवात. मुलगा झाला, मुलगी झाली, जिलेबी. कसं आहे तुमच्या इकडं? जिलेबीच आहे का? हा भेद कुणी केला हो? का मुलगी झाल्यावर पेढे नको वाटतात का? हा भेद आपणच केला. आणि पुन्हा माईकवर उभारून म्हणायचं स्त्री पुरुष एक मानले पाहिजे. वागण्यात भेद आहे, बोलण्यात फक्त भेद दाखवायचा प्रयत्न आम्ही करत असतो. मुलगी झाली की पेढे वाटावे, पण आपण त्यामध्ये बदल केला, जिलेबी वाटा. जाऊ द्या, थोडं प्रबोधन केलं जाता जाता. पण माझा मुद्दा आहे, जन्मलं पेढे वाटतो आपण, आनंद होतो आपल्याला. मग जन्माचा आनंद आहे, जन्म घ्यावा का चुकवावा? प्रत्येकाचं म्हणणं असणार आहे घ्यावा, पण शास्त्र सांगतं जन्म चुकवायचा आहे. कशासाठी? जो जन्मलाय त्यालाच मरण आहे. मग इथं बसलेल्या मंडळींमध्ये किती जणाला मरण आवडतं? हात वर करा असं म्हणणार नाही. बघा, एकाला सुद्धा आवडत, बघा, सांगणाऱ्याला पण आवडत नाही, ऐकणाऱ्याला तर आवडत नाहीच नाही. सांगणाऱ्याला सुद्धा आवडत मरण यावं असं वाटत नाही. कारण मरणाचं दुःख खूप मोठं असतं. मग हे दुःख चुकावं म्हणून जन्म चुकवायचा आहे. कारण जन्माचं सुद्धा दुःख म्हणजे गर्भवासाचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना. खूप सुंदर असं वर्णन या प्रमाणामध्ये केलेलं आहे. गर्भवासाचं दुःख किती मोठं आहे. मग हे जन्म मरणाचं दुःख घालवण्यासाठी जन्म नको. मुळात आम्हाला जन्म जन्मासाठी नकोय का दुःखासाठी नकोय? दुःखासाठी नकोय. बघा, आता काही जण मी शुगर 100% पाळतो, बाकीचीच मंडळी मला पाळू देत नाहीत. मग एखाद्या ठिकाणी जर घरी गेलो, चहा करण्याची घाई असते. मग चहा करताना महाराजांना साखर चालत नाही, गुळाचा चालतो का? बघा, आता साखर चालत नसेल तर गुळाचा कसा चालणार आहे? पण मधला मार्ग काढला. म्हणजे साखर वाईट आहे, गुळ चांगला आहे असं कोणीतरी सांगितलं. शुगरच्या मंडळींनी गुळ पण खाऊ नये. खाणाऱ्याला खाण्याची जास्त हौस असते, सवय मोडत नाही म्हणून तो दुसऱ्याचं नाव सांगून खात असतो. मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय प्रसादावर चमच्याने दिलेलं सुद्धा खायचं नाही. मग डॉक्टरचं ऐकायचं का लोकांचं ऐकायचं? काही जण म्हणतात डॉक्टर उगी सांगत असतात. डॉक्टरचं काही खरं नसतं. जाऊ द्या, चला, मला चिंतन म्हणायचंय यामध्ये. विठाला विठा जन्म मरण चुकवायचं दुःखासाठी, पण मुळात जन्मभर आयुष्यभर आम्हाला दुःख होतं. त्याचं एक कारण संतांनी शोधलं, त्याला म्हणतात विषय. आम्हाला जे दुःख होतं
ते विषयामुळं, विष वेगळं आणि विषय वेगळं. विषयामुळे आम्हाला दुःख होतं, पण वाटतं विषयात सुख आहे. म्हणून विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव. पावोनी ठाव नर देह, इथं पावोनी व वजनाचा आहे बर का, ह नव्हे, पाहोनी नव्हे. पाहोनी अर्थ वेगळा आहे, पावोनी व प्राप्त होऊन सुद्धा नरदेह प्राप्त झाल्यानंतर विषय भोगण्यापेक्षा विषय ओळखावे. विषय जर ओळखले तर सोडा असं सांगावं लागत नाही. आपल्याला अलीकडं मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओ यायला लागले. एखाद्या किचन मध्ये पदार्थ तयार करताना कसा करतात बघा. या बाबतीत बऱ्या प्रमाणात ब्रेडचा व्हिडिओ येतो. कधी कधी त्याला पायानं तोडवायला लागलेले असतात. तंबाखू त्या हातानं खायची, हात वगैरे फक्त झटकून तसंच कणिक टिंबायची. हे आपल्या घरात होत नाही असं म्हणायचं का? फक्त त्याचा व्हिडिओ होत नाही आपला. जाऊ द्या, याचं जास्त स्पष्टीकरण देत नाही. पण हा व्हिडिओ बघितला, तो पदार्थ खाऊ वाटतो का? का? ओळखला पदार्थ. पदार्थ ओळखल्यानंतर त्याग आणावा लागत नाही, येत असतो. तसं ज्या विषयातून दुःख मिळतं ते विषय जर आम्हाला यथार्थ कळले तर त्या विषयाला बाजूला जा असं म्हणावं लागत नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 दृष्टांताने विषय पटवून दिले. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे भासे भद्र जाते. आता दृष्टांतात वेळ घालवत नाही, पण 2 दृष्टांत दिले. एक मृगजळ आणि एक स्वप्न. विषय हे स्वप्नासारखे आहेत, तरी आम्हाला विषय गोड वाटतात. काही जण म्हणतील, आम्हाला विषय गोड वाटतात हे तुम्ही कसं ठरवताय? 9चं कीर्तन 9:30ला सुरू होतं, याच्यावरून ठरवतो. आजचं सांगेना बरं का, आज मात्र वेळेत सुरू केलंय. समजा भजन असतं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सुरू करू की. तंबाखू खात अर्धा तास गेला तर वाया वाटत नाही. पण जाऊ द्या, जास्त कडक व्हायला लागला. आज थोडंच असावं, लस असावी पण दंड दुखू नये. आज थोडं जरा जास्त झालं, बर्फ लावतो आणि पुन्हा मूळ चिंतनाकडे येऊ आपण. मी विषय सांगायला लागलोय. विषय तुम्ही इहलोकात भोगा किंवा स्वर्गात भोगा, त्याचा परिणाम एकच आहे. स्वर्गात सुद्धा विषय आहे. 9व्या अध्यायामध्ये स्वर्गाचं वर्णन खूप सुंदर पद्धतीने ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. अमरत्व हे सिंहासन, इथं बसायचं सिंहासन काय आहे बघा. आता महाराज आल्यानंतर मॅट अंतरला, मॅटवर बसवावं का वेगळं आसन टाकावं? मॅट सुद्धा आसनच आहे, पण आम्हाला आवडतं का? काय संयोजक आहेत, कुठं बसवलं महाराजांना बघा.
म्हणजे महाराजांना इथं आसन वेगळं पाहिजे. हा, कीर्तनाला असावं, कारण ही परंपरेची गादी आहे, कीर्तनकाराची गादी नाही, म्हणजे वक्त्याची गादी नाही, कीर्तनाची गादी आहे. याला आसन असावं. महाराजांना पण वेगळं आसन ठेवावं, पण नसेल तर महाराजांनी त्याचा अट्टहास करू नये. जर केला तर आणखीन आसक्ती प्रबळ आहे. मी विषय मांडायला लागलोय. विषयामध्ये हा विचार आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता या 5 विषयाचं वर्णन म्हणजे आपलं कीर्तन. कीर्तनाचं चिंतन मी मांडून दिलं आपल्याला. याचा विस्तार केला की 11 वाजणार आहेत. शब्द कसे निर्माण होतात, शब्द बाहेर टाकायला इंद्रिय कोणतं, आत घ्यायला इंद्रिय कोणतं, हे जरी व्यावहारिक असलं तरी हे वर्णन जिथं केलं त्याला अध्यात्म म्हणतात. पण आम्हाला वाटतं अध्यात्म अवघड आहे. हो, अध्यात्म अवघड आहे. ज्या वाणीतून बोलतो त्या वाणीचं वर्णन ज्या ग्रंथात केलं त्याला अध्यात्म म्हणतात. बघा, शब्द, स्पर्श, रूप. रूप पाहायचं असेल डोळे लागतात. डोळ्याला जर कमी दिसायला लागलं तर रूप पण कमी दिसत. बरोबर आहे. जाऊ द्या, समजावं आपण. आता माझ्या प्रारब्धानं रूप कमी दिसायला लागलंय, असंच काढू नाही, चष्मा लावायचा, आधार घ्यायचा दुसऱ्या वस्तूचा, दुसऱ्या पदार्थाचा, पण विषय कमी पाहायचे नाही. चष्म्याचा नंबर वाढला तरी चालेल, पण रात्री 1-1 वाजेपर्यंत मोबाईल मी अर्धवट ठेवलंय बरं का. जाऊ द्या, मी विषय सांगत सांगत थोडं प्रबोधन करतो, बाकी काही नाही. आता भविष्यात मोबाईल हे सर्वात घातक व्यसन म्हणून समोर येणार आहे. बघा, आताच्या काळात मोबाईलच्या तुलनेत तंबाखू परवडली. तंबाखू परवडली, पण मोबाईलचं व्यसन नको, इतकं घातक आहे. मुलं रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत मोबाईल बघायला लागले, म्हणून पहाटे 9:30ला उठायला लागले. आता मुलांची पहाटे 9:30, 10. अहो, या मुलांनी कुटुंबावर उपकार केले, नाश्ताच गडप केला. कारण यांची आंघोळ होते 11 वाजता, मग तिथनं डायरेक्ट जेवणच. घरातलं वाचवलं हो, नाश्त्याचं सगळं सामुग्री वगैरे या मुलांनी वाचवले. जाऊ द्या, माझं चिंतन चालू आहे, मी विषय सांगायला लागलोय, पण थोडा व्यवहार पण बोलतोय जाता जाता. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, 5 विषयासाठी आमच्याकडं 5 अवयव आहेत. श्रोत्रम, चक्षुः, स्पर्शनम, रसनम, घ्राणम एवच. हे 5 इंद्रिय आहेत, आणि या 5 इंद्रियाला भोगायला मन आहे. अधिष्ठाय मनश्याय विषयानुपसेवते. 15वा अध्याय भगवद्गीता. बघा, आता वारकरी शिक्षण संस्था म्हटलं की हा अध्याय पाठ करून घेतात. मी मुलांना विचारत होतो, कितवा श्लोक आहे? मग मुद्दाम उत्तरार्ध सांगायचा आणि पूर्वार्ध विचारायचा. पाठांतर असं करून घेतलं पाहिजे. असो द्या, चला, माझं चिंतन चालू आहे. विषय, हे विषय बाधक आहे, त्यात नवल नाही. बरं, चला प्रश्न विचारतो. विषय बाधक का आसक्ती बाधक? प्रश्न पुन्हा विचारू का? जेवण ज्यात झालंय असं गृहीत धरून विषय बाधक आहे का आसक्ती बाधक आहे? चला मी सांगतो, जाऊ द्या. विषयही बाधक आहेत आणि आसक्तीही बाधक आहे. मग हे विषय जिथं राहतात
त्याला यला वेलांटी दिली. विषयी, विषय हा वेगळा आहे आणि यला वेलांटी आली की हा शब्द वेगळा. विषयाचं आश्रय म्हणजे विषयी. अहो, विषयाला बाजूला काढायचंय, यात नवल नाही, त्याच्या आसक्तीला सुद्धा बाजूला काढायचंय. वेदांत सांगतो ज्ञानाशिवाय ही आसक्ती, हे दुःख बाजूला होत नाही. पण तुकोबाराय सांगतात, मला नामाने ही अवस्था प्राप्त झाली, हा माझा अनुभव महाराजांनी मांडला.
विषयासहित विषयी विसर पडला. पण विसर या शब्दाचा पुन्हा अर्थ वेगळा घेतील मंडळी, म्हणून पुढं निशेष शब्द ठेवलेला आहे. अतिव्याप्ती दोष काढण्यासाठी, कारण दोष असतात अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. हे दोष काढून लक्षणा झाली पाहिजे. आणि त्यासाठी महाराजांनी इथं आपल्या समोर चिंतन मांडलं की मी मात्र या विषयापासून बाजूला झालो. मला दुःख घालवायचंय. बसलेल्यामध्ये कुणालाही दुःख नकोय. आणि ते दुःख घालवायचं असेल तर तुकोबाराय सांगतात की नामस्मरण करा, विषयातून बाजूला व्हाल. याचं आणखी चिंतन आपल्याला करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा
निशेष अंगे ब्रह्मरस ठसावला माझे मज झाले अनावर वाचार छंद यानाचा घेतलासे जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण नामाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या फलाचा विचार करत होतो. यामध्ये विषयी यला वेलांटी विषयी विसर पडिला निशेष कसल्याही प्रकारचा अंश न राहता त्याचा विसर पडतो हे नामानं प्राप्त होणार फळ एक. आता दुसरं फल महाराजांनी सांगितलं अंगे ब्रह्मरस ठसावला हे दुसरं फल आहे. ब्रह्मरसाची प्राप्ती होते. वेदांतानं अध्यात्मानं आम्हाला सांगितलं ब्रह्मरस हा ज्ञानाने प्राप्त होतो. पण वारकरी संप्रदायातली संत मंडळी सांगतात ते नामाने सुद्धा ब्रह्मरस प्राप्त होतो. तुकोबारायांना ब्रह्मरस खूप आवडायचा आणि म्हणून तुकोबाराय सांगताय एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्मरस एकांतामध्ये जाऊन मी सेवन करतो. पण त्याला साधन काय? महाराजांनी त्याचं साधन सांगितलं नाम. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्म. मिनिट शिल्लक आहे. अभंग शिल्लक आहे माझा. आणि मग प्रमाणाच्याच मागे जावं लागेल. मग मी प्रमाण कमी म्हणतो. माझ्या कीर्तनामध्ये बऱ्यापैकी प्रमाण कमी असतात आणि चिंतनाला वेळ मी जास्त देतो आणि त्यामुळं चिंतन वेळेत बसावं. खरं तर मी 11:15 पर्यंत आज आरती व्हावी असं ठरवून उभारलो होतो. कारण मी थोडा माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळं पण चिंतन चालू आहे ते अर्ध कशाला ठेवायचं म्हणून मी थोडं पुढं निघालो. चला माझा विचार चालू आहे. यामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस हा आवडीनं सेवन करायचंय. आवडीनं का सेवन करावा तर तो ब्रह्मरस आहे. मग
शास्त्र सांगतं ब्रह्मरसासाठी ज्ञान लागतं, पण तुकोबाराय सांगतात ब्रह्मरसासाठी नाम पण उपयोगाचं आहे. छंद या नामाचा घेतलासे. हे दुसरं फल आपण पाहतोय. पहिलं फल म्हणजे विषयी विसर, दुसरं फल म्हणजे अंगी ब्रह्मरस. आता तिसरं फल सांगतो. माझी मज झाली अनावर वाचा. तुम्ही म्हणाल हे तिसरं फल कसं? महाराजांनी सांगितलं की माझी वाचा मला आवरली जात नाही. इतकी ती नामामध्ये रत आहे, म्हणजे या नामाच्या माध्यमातून आता ती फक्त आणि फक्त भजनातला प्रेमाचा आनंद उपभोगायला लागली, आणि म्हणून आता ती आवरली जात नाही. बघा, भजन करणाऱ्यांना पारायण आवडतं का? पारायण करणारे भजनाला बसतात का? दोघं एकमेका ठिकाणी नसतात. भजनाची मंडळी फक्त भजनालाच, पारायणाची मंडळी पारायणाला, कीर्तनाची मंडळी कधी काकड्याला नसतात. कीर्तनकाराने कधी काकड्याला उभं राहायचं नसतं, हजर राहायचं नसतं. जाऊ द्या. माझं चिंतन असं चालू आहे की वाचा आवरली जात नाही, म्हणजे ती नामामध्ये, प्रेमामध्ये, भजनामध्ये एवढी समरस झाली, पण त्याचं साधन छंद या नामाचा. 2 चरणामध्ये सिद्धांत मांडलेला आहे. पुढं 2 चरणात दृष्टांत आहे. लाभाची आसुसे पुढे चाले मन, धनाचा कृपण लोभ जैसा. लोभी मनुष्याचा दृष्टांत दिला. लोभ्याला पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही, तसं नामधारकाला सेवेशिवाय काही दुसरं दिसत नाही. याचा परिणाम तुका म्हणे, गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मे. ज्ञानेश्वर माऊली
संगया